माझा व सुरेशराव यांचा परिचय 1968 पासून मी 10वीत असल्यापासूनचा आहे. त्याच वेळी मला शाखेचं मुख्य शिक्षक हे दायित्व दिलं गेलं. पुढे 1971 मध्ये सुरेशराव प्रांत शारीरिक शिक्षण प्रमुख झाले व माधवराव म्हणजे आजचे वधुभाई कुलकर्णी विभाग प्रचारक झाले. सुरेशराव प्रांत स्तरावर गेले. त्यांचं केंद्र मुंबई झालं तरी सोलापूरशी आणि आमच्याशी त्यांचे पूर्वीप्रमाणे संबंध होते. मी 1973 मध्ये BScच्या अंतिम वर्षाला शिकत होतो. त्यावेळी सुरेशराव मला भेटले आणि BSc नंतर काय करणार असं त्यांनी विचारलं. त्यावेळी माझ्यासमोर 2 पर्याय होते. कोल्हापूरला जाऊन शिवाजी विद्यापीठात MSc करणं, मुंबईला VJTI मधून टेक्स्टाईल केमिस्ट्रीचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा करणं. मी त्यांना ते सांगितलं. ते प्रसन्न झाले आणि त्यांनी मला मुंबईला येण्याचं आमंत्रण दिलं. दादरचे त्यावेळेचे कार्यालय ऐनापुरे भवन, जे आज पितृछाया म्हणून प्रसिद्ध आहे, तिथे राहण्याची व्यवस्था करू म्हणजे संघाचं काम पूर्ण करत शिक्षण पूर्ण करता येईल असा विचार त्यांनी मांडला. BScची अंतिम परीक्षा झाल्यानंतर मी तृतीय वर्षाच्या प्रशिक्षणासाठी नागपूरला गेलो. तेथे दुर्गानंद नाडकर्णी, त्यावेळेचे सावंतवाडी जिल्ह्याचे जिल्हा प्रचारक, तृतीय वर्षामध्ये शिक्षक म्हणून आले होते. त्यांनी माझ्याशी प्रचारक जाण्याविषयी बोलणं केलं. त्यावेळी मी त्यांना यावर्षी प्रचारक म्हणून जाणार नाही असं स्पष्टपणे सांगितलं. त्यांनी तरीही आग्रह केलाच. त्यानंतर एकूण तृतीय वर्षाचं वातावरण, श्री गुरुजींचं शेवटचं आजारपण या सर्वांचा एकत्रित परिणाम झाला आणि श्री गुरुजींसमवेत झालेल्या प्रांताच्या परिचय बैठकीत तसा निर्णय केलेला नसतानाही मी प्रचारक म्हणून जाण्याची घोषणा केली. हे विधिलिखितच असावं असं मला आज वाटतं. वर्ग संपल्यानंतर मी सोलापूरला गेलो. त्या काळात प्रांताची प्रचारक बैठक संघ शिक्षा वर्गानंतर लगेच होत असे. तशी ती होऊन गेली होती. त्यावेळेचे प्रांत प्रचारक वसंतराव केळकर यांनी पुण्याला येऊन एकदा माननीय बाबाराव भिडे यांची भेट घेऊन जाण्यास सांगितलं. तसं मी पुण्यात जाऊन माननीय बाबांची भेट घेतली. वसंतराव केळकरांची भेट घेतली. त्यांनी मला सांगली जिल्ह्यात विटा आणि तासगाव या तालुक्यात प्रचारक म्हणून जायला सांगितलं. त्यानुसार सोलापूरला येऊन मी सांगली आणि विटा येथे गेलो. या सगळ्यात सुरेशराव केतकरांची कुठेच भेट झाली नाही. त्यानंतर 2 महिन्यांनी एका जिल्हा बैठकीसाठी सांगलीला गेलो होतो. त्यावेळी सुरेशराव यांची भेट झाली. भेटल्यानंतर त्यांनी पहिला प्रश्न विचारला, आपलं तर असं ठरलं होतं की 3 वर्ष मुंबईत राहून पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमाचं शिक्षण पूर्ण करून मग प्रचारक म्हणून जायचं, मग असा एकदम बदल कसा झाला? मी काहीच बोललो नाही. पण त्यांना हा माझा निर्णय आवडला नव्हता एवढं माझ्या लक्षात आलं. त्या क्षणी मला त्याचं आश्चर्य वाटलं. पण त्यानंतर सुमारे 8-10 वर्षानंतर विचार करताना मला त्यांचं म्हणणं अगदी योग्य होतं असं लक्षात आलं. त्याचं कारणही तसंच होतं. प्रचारक म्हणून निघालो त्यावेळी माझं वय 20 वर्ष पूर्ण होऊन 21वं सुरू झालं होतं. व्यावहारिक जीवनाचा काहीच अनुभव नव्हता आणि संघात देखील फक्त एका शाखेचा अनुभव होता. एवढ्याशा भांडवलावर एकदम 2 तालुक्यांचा प्रचारक हे त्या जबाबदारीला न्याय देण्यासारखं नव्हतं. तरुणांनी लवकर प्रचारक म्हणून जावं असं काही जणांना वाटतं. जाणाऱ्याला तर वाटतंच, पण त्यामुळे कार्याचा किती लाभ होतो हा विषय विचार करण्याचा आहे. माननीय एकनाथजी रानडे SSC झाल्यानंतर लगेच प्रचारक म्हणून जाण्यास उत्सुक होते. परंतु पूजनीय डॉक्टर हेडगेवार यांनी पदवीचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी परत पाठवलं असं मी त्यांच्या चरित्रात वाचलंय. ज्या काळात मॅट्रिक शिक्षणही खूप वाटत होतं त्या काळात पूजनीय डॉक्टरांनी सर्वांनाच पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेण्याचा आग्रह केला होता. योग्य अनुभव, समजूत आणि कौशल्य प्राप्त करून घेऊन मगच प्रचारक म्हणून जावं असा पूजनीय डॉक्टर हेडगेवार यांचा आग्रह होता. हे मी वाचलं आणि ऐकलंय. माननीय सुरेशराव केतकर यांचाही हाच दृष्टिकोन होता हे माझ्या लक्षात आलं. आता हे करणं केवळ पुढच्या जन्मीच शक्य आहे. माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीच्या जीवनात अशा प्रखर ध्येयवादी, समर्पित, कर्मठ, दृष्टिमान व संघटनकुशल महान कार्यकर्त्याचा केवळ संपर्कच नव्हे, मार्गदर्शनच नव्हे, तर निकटचा सहवास मला लाभला.
हे माझ्या पूर्वजन्मीच्या पुण्याईचं फळ असावं असं मी मानतो. स्वर्गीय सुरेशराव केतकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. विनम्र अभिवादन. विनम्र अभिवादन. कर्मठपण साधा एक प्रचारक, परिश्रमी तो कुशल संघटक. कर्मठपण साधा एक प्रचारक, परिश्रमी तो कुशल संघटक. लाठी काठी प्रभुत्व जगावे गळे, लाठी काठी प्रभुत्व जगावे गळे. बैठक आयोजन कौशल्य आगळे, कर्मठपण साधा एक प्रचारक, परिश्रमी तो कुशल संघटक. शिक्षण प्राधान्य हीच भावना, साथ देते संघ जीवना. शिक्षण प्राधान्य हीच भावना, साथ देते संघ जीवना. संघार्पण केले जीवन सारे, संघार्पण केले जीवन सारे. नवमार्गींना सिद्ध मार्गदर्शक, कर्मठपण साधा एक प्रचारक, परिश्रमी तो कुशल संघटक. या लेखाचे लेखक आहेत श्री सुहास हिरेमठ. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9422505178 हा आहे. हा लेख मला विवेक प्रकाशनच्या हिंदू राष्ट्राच्या जीवनोद्देशाची क्रमबद्ध अभिव्यक्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या ग्रंथातून प्राप्त झालेला आहे. हा लेख आपल्याला आवडला असेल तर लाईकचं बटन दाबा, शेअरचं बटन दाबून हा लेख समस्त संघाच्या स्वयंसेवकांना, संघाच्या हितचिंतकांना आणि समाजातील सज्जन शक्तीला आपण अवश्य पाठवावा ही सादर सप्रेम विनंती. आपण जर बेल आयकॉन दाबलं तर माझ्या चॅनेलवरील नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन आपल्या मोबाईलमध्ये सहजगत्या पोहोचेल याची खात्री बाळगा. हा व्हिडिओ पूर्णतः ऐकल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. अमूर्त मूर्त मूर्तिमंत तुझ समान होऊ दे, तुझ समान होऊ दे. येत शरण तव पदासी, देश कार्य विरमुदे, देश कार्य विरमुदे.